राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करते। आपल्या नागपूर विद्यापीठाचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावावरनं दिल्या गेलं आहे आणि मला दिसतं आहे की काही आपली महाराजांची भक्त मंडळी देखील इथे उपस्थित आहेत। मंचावर उपस्थित सन्माननीय मान्यवर मालपेजी, देशमुखजी, देशमुख दोन आहेत, एक आपले आमदार आहेत आणि एक दानदाते आहेत ज्यांनी लायब्ररीला, आणि एक आमदार वानखेडे जी आहेत। तसेच माझ्या पुढे असलेले सगळ्या भगिनी, स्वातंत्र्य सैनिक, या शाळा आणि महाविद्यालयाचं शिक्षक वृंद, तसेच प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज मी आयोजक मंडळींचे मनापासून आभार मानते, कारण त्यांच्यामुळे मला या पवित्र ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि त्यांनी जे काही मला वाचण्यासाठी दिले होते अशा पुस्तकांमधनं मला आढावा देखील घेता आला आणि मला बरीच माहिती मिळाली आष्टीच्या क्रांती दिनाविषयी आणि आष्टीला शहीद का म्हणतात त्याच्याविषयी देखील मला चांगल्या पद्धतीने माहिती मिळाली। आणि मला असं वाटतं की आपण सगळे फार नशीबवान आहात, कारण आपण एवढ्या पवित्र स्थळी आहात। मालपेजींचे वडील जे मालपेजी आपल्या आईच्या पोटात असतानाच शहीद झाले, आज ते देखील कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्यांचा वारसा चालवत आहेत, त्याच्याबद्दल देखील मी त्यांचं अभिनंदन करू इच्छिते। इतिहास वाचताना बऱ्याच गोष्टी ज्या लक्षात आल्या त्याच्याविषयी मी अगदी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करीन, पण तत्पूर्वी मला असं वाटतं की जे हुतात्मा झाले आपले 1942च्या आष्टीच्या स्वातंत्र्य लढ्यात, त्यात डॉक्टर गोविंद बळीरामजी मालपे जे आष्टीतनंच होते, केशव श्रावणजी ढोंगे जे वडाळातनं होते, नवाब रशीद खा, सादत खा पठाण पेठ आष्टी, उदेभान डोमाजी कुबडे वडाळा, पंची पोलसू गोंड दुर्वे वडाळा आणि हिरालाल बिहारीलाल कहार खडकी, तसेच इतरही अनेक जण यांच्याबरोबर जखमी झाले। त्या सगळ्याच स्वातंत्र्यवीरांना मी आज या ठिकाणी श्रद्धांजली वाहते, नागपूर विद्यापीठाच्या वतीने देखील श्रद्धांजली वाहते। इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर आता ज्या वेळेला स्वागतपर ओळख आमची करून देण्यात आली त्यावेळेला माझ्याविषयी आणि माझी मुख्याध्यापिका यांच्याविषयी असं सांगण्यात आलं की आम्ही अशा स्त्रिया आहोत ज्या पहिल्यांदा आपल्या अशा पदावर विराजमान झालो आहे। 102 वर्षाच्या नागपूर विद्यापीठाच्या इतिहासातली मी पहिली महिला कुलगुरू आहे। तसेच मॅडम देखील इथल्या पहिल्या प्राचार्य आहेत आणि आणखीनही मला वाटतं आपल्या इतर शाळा महाविद्यालयांमध्ये देखील पहिल्या महिला अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। तर मी आपल्या सगळ्यांना अवगत करू इच्छिते, आपल्याला कदाचित आधी पण माहिती असेल, पण ज्या वेळेला हा सगळा पोलीस स्टेशनवर जो हल्ला झाला आणि ज्या वेळेला महात्मा गांधीजी यांनी 8 ऑगस्ट 1942 सगळ्यांना सांगितलं की करा किंवा मरा, आणि त्याच्यानंतर सगळेजणांना जे प्रोत्साहन मिळालं की आता आपल्याला पारतंत्र्यात राहायचं नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी करा किंवा मरा ह्याच्या आष्टीमध्ये संग्राम करायचा असं ठरवलं आणि अहिंसेच्या मार्गाने जायचं म्हणून ते पोलीस स्टेशनवर आले। पण दुर्दैवाने जे आपल्यातलेच होते, म्हणजे असं नाही की ते ब्रिटिश होते, इथले देखील जे अधिकारी होते, सब इन्स्पेक्टर होते, ते सगळे आपलेच लोक होते, पण त्यांनी यांच्यावर गोळीबार सुरू केला आणि त्यात जसं की मालपेजींनी पण सांगितलं ह्याच्या आधी की 6 जण शहीद झाले, ज्यात त्यांचे वडील देखील होते। आणि हे सगळं बघून बरेच लोकांना असं वाटलं की आता यात आपण पुढे जाण्यात काही अर्थ नाही आहे, कारण जीवाची भीती कुठेतरी सगळ्यांना असते आणि म्हणून हे सगळेजण परत फिरले आणि परत फिरल्यानंतर ह्यांना गावातल्या स्त्रियांनी ठडकावून सांगितलं की अरे तुम्ही काय परत फिरताय, तुम्ही परत फिरायचं असेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही आता आमचे कपडे घाला आणि बांगड्या भरा, मग काही हरकत नाही, मग तुम्ही परत फिरलात तर काही हरकत नाही, त्याच्यापेक्षा आम्ही बायका भरा। आणि इतिहासात असं पहिल्यांदा आढळून येईल की बायकांनी देखील स्वातंत्र्य लढ्यात आपला सहभाग नोंदवला, तुम्ही असे बसा आम्ही जातो। तर मला असं वाटतं की आम्ही, म्हणजे माझी गोष्ट म्हणा किंवा प्राचार्य मॅडमची गोष्ट घ्या, आम्ही तर स्वातंत्र्य उत्तर काळात म्हणजे जेव्हा तसा काही आम्हाला संघर्ष करायला लागला नाही, आता काय 102 वर्ष लागले नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी एखादी महिला विराजमान व्हायला, ते तर काही मी सांगू नाही शकत, पण मला असं वाटतं की या स्त्रियांनी
जे धाडस दाखवलं, जे धैर्य दाखवलं आणि ह्यांनी सगळ्या पुरुषांना जो धडा शिकवला की तुम्ही असे भ्याडपणाने माघारी परत येऊ शकत नाही, तुमच्यापेक्षा बायका बऱ्या, आणि म्हणून मग तो सगळा संग्राम पूर्णत्वास गेला. आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुढल्या 5 वर्षात आपल्याला स्वातंत्र्य देखील मिळालं. तर मला असं वाटतं की त्या स्त्रियांना आपण कोटी कोटी दंडवत करायला हवं, कारण त्यांच्यामुळे आज आपण इथं आहोत. सावित्रीबाई फुल्यांना कोटी कोटी दंडवत करायला हवं, कारण स्त्री शिक्षणाचा मार्ग आपल्यासाठी त्यांनी मोकळा करून दिला. आणि आज पारितोषिक वितरण करताना जे माझ्या लक्षात आलं, फक्त इथेच नाही, जागोजागी, आणि आपण वर्तमानपत्र देखील वाचतो, आपण बरेचसे निकाल जे लागतात ते पण बघतो, तर आज मुलींनी आणि स्त्रियांनी अतिशय प्रगती केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं देखील आज ज्यांना पारितोषिक प्राप्त झालं असं सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचं मी मनापासून अभिनंदन करते. एक आहे की मालपेजी आपल्या भाषणातनं बोलले, आणि आता वेगवेगळी मतांतर आहेत. आता आपण तसे शाळेचे विद्यार्थी आहात, त्याच्यामुळे मला एवढी जाणीव नाही की आपण कितपत हे सगळं फॉलो करताय, किंवा जेनझीच्या नावाने जे काही होत आहे त्याला आपण कितपत फॉलो करताय, समजता आहात, याच्याविषयी मला कल्पना नाही. पण मला एवढं कळतं की आपला लढा हा कायम न्यायासाठी असावा, तो चुकीच्या मार्गाने नसावा, आणि तू चूक की मी चूक याच्या भानगडीत न पडताना आपण जे काही करतो आहे ते चांगल्या मार्गाने करायला हवं, आणि ते कशासाठी करतोय हे समजून उमजून करायला हवं. नाहीतर आजकाल होतं काय की कोणीतरी आवाज देतं आणि त्याच्या मागे सगळेजण जातात, त्यांना माहीत देखील नसतं की आपण कशासाठी लढतोय. हे व्हायला नको. समजून उमजून आपण आपला लढा दिला पाहिजे, कारण आपली ऊर्जा त्या ठिकाणी खर्च होते, आपली बुद्धी आपण वापरायला हवी, आणि आपली भाषा, आपली वाणी याच्यावर देखील आपण लगाम ठेवायला हवा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी आपल्या मुली शिकल्या, मोठ्या झाल्या, मोठ्या होत आहेत, पण कुठेतरी त्यांनी देखील आपल्या भाषेचं, आपल्या वागण्याचं समाजात आपण